थालीपीठ म्हणजे आपल्या महाराष्ट्रीयन लोकांचा जीव की प्राण. कधी छान खमंगाचं खावंसं वाटलं की पहिला डोक्यात ऑप्शन येतो की आज थालीपीठ बनवूयात आणि त्यात काकडीचे थालीपीठ केले तर मग तर आहाहा काय खमंग लागतात. इतके साधे सोपे आहेत. यामध्ये भाजणी करायची नाही आहे, कोणते जास्त पीठ ॲड करायचे नाही आहेत, तरीसुद्धा इतके खमंग आणि छान बनतात ना. तुम्ही एकदा नक्की करून बघा. अगदी साधे सोपे आहेत. इथं मी ज्वारीचं 3 कप पीठ घेतलेलं आहे, म्हणजे माझ्या फॅमिलीनुसार. तुमच्या घरात जेवढी लोकं आहेत तेवढं तुम्ही घेऊ शकता. आणि त्या 3 मोठ्या चमचा पीठ घ्यायचं आणि त्याच्यामध्ये 3 छोटे चमचे इथं मी बेसन घातलेलं आहे. आता हळद घातली आहे, त्यानंतर लाल तिखट. यामध्ये कोणतेही जास्त मसाले जात नाहीत, फक्त आपलं साधं लाल तिखट आहे ते घालायचे. कांदा लसूण मसालासुद्धा नाही. आणि त्यानंतर भरभरून असे तीळ घालायचे, कारण तिळाने खूप छान खमंगपणा येतो. लसूण असेल तर लसूण घाला, भरपूर कोथिंबीर घाला. इथे मी थोडीशी कसुरी मेथी घातली आहे, कारण इथे मेथी मिळत नाही दुबईमध्ये आत्ता, त्यामुळे मग कसुरी मेथी घातली आहे. आणि मीठ घालायचं आहे, भरपूर असा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. त्याचबरोबर काकडी मी किसून घातलेली आहे, काकडीचं आहे त्याच्यामुळे काकडी पाहिजेच. आणि 1-2 टोमॅटो मी छान असे त्याला आहे ना स्मॅशरमध्ये बारीक केलेला आहे. आपण कांदा बारीक करतो ना त्याच्यामध्ये, जेणेकरून जास्त गाळ पण होऊ नये आणि जास्त काय म्हणतात त्याला मोठ्या मोठ्या फोडी पण राहू नये. आता याला हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं. आधी पाणी अजिबात वापरू नका, कारण टोमॅटो आहे, टोमॅटोचं पाणी आहे, काकडीला पाणी सुटतं. त्यानंतर इथे कांदा पण घातलेला आहे, त्याच्यामुळं पाणी डायरेक्ट घालाल तर ते पातळ होऊन जाईल आणि तुम्हाला लगेचच करावे लागतील. त्यामुळे आधी हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं. सगळं एकजीव झाल्यानंतरच अंदाजे थोडंसं पाणी घालायचं. तर मी एका हातात कॅमेरा पकडला होता, त्यामुळे मी थोडंसं पाणी जास्त घातलं. तुम्ही थोडं थोडं मिक्स करा, मला अंदाज होता. आणि हे बघा, असं पिठाचा गोळा बनवायचा. हे असा म्हणजे जास्त पातळही नको आहे आपल्याला आणि खूप जास्त घट्टही नको आहे की थापताना मग पूर्ण तुटून जाईल, असंही नाही. असं मीडियम चपातीचं आपण जसं करतो ना त्याच्यापेक्षा थोडंसं पातळ पाहिजे. हे बघा असं. आणि मस्त ह्याला आहे ना, आता तुम्हाला लगेच करायचं तर लगेच करू शकता किंवा 1-5-10 मिनटं ओला कपडा झाकून ठेवला, याच्यावरती रेस्ट दिली तरी चालेल. आता करायचं काय, तर हातात एक गोळा घ्यायचा, जवळपास आपला चपातीचा असतो त्याच्यापेक्षा थोडासा मोठा. हाताने त्याला चांगला असं शेप करून घ्यायचा, गोलाकार. म्हणजे आता हे नवशिके असतील ना, हे त्यांच्यासाठी मी एवढं डिटेलमध्ये सांगते. ज्या बायका रेग्युलर करतात त्यांना एवढं डिटेलमध्ये सांगायची खरं गरज नाही आहे. कोणताही सुती कपडा किंवा ओला रुमाल घ्या, असा आपला किचन ओट्यावरती ठेवा किंवा चपातीच्या पोळपाटावरती ठेवा आणि त्याला आहे ना पाणी नक्की लावा. म्हणजे ओला जरी असेल तर एकदा पाणी असं शिंपडा हाताने, हाताला पाणी लावा आणि असं थापायला सुरू करा. आता हे बघा मी कसं गोलाकार थापती आहे, म्हणजे सगळीकडे ते समान झालं पाहिजे, कुठे जाड कुठं पातळ असं नाही राहिलं पाहिजे. आणि असं हाताला चिटकायला लागलं की काहीच हरकत नाही, परत पाणी लावायचं हाताला आणि पुन्हा करायला घ्यायचं, अजिबात चिटकत नाही. आणि हे बघा सगळीकडनं छान असा शेप द्यायचा. तुम्हाला वाटलं ना की एवढा गोल बाद झाला किंवा एवढा पातळ बाद झाला, खूप जास्त पातळ करू नका नाही तर कडक होतात आणि खूप जास्त जाड ठेवू नका नाही तर फारच मऊ होतात. असे मीडियम पाहिजे. आता तव्यावरती हे कपडा ठेवायचा, कपडा अलगद उचलायचा, लगेच उचलला जातो कारण ओला आहे त्याच्यामुळे. आणि मग लगेचच मध्ये एक बीळ केलेलं आहे मी. असं 5 बिळांचं असतं ॲक्च्युली थालीपीठ, मी एकच केलं होतं. तुम्ही बघा किती सुरेख दिसतंय. आणि आता पलटून तेल लावून पुन्हा खरपूस भाजायचं. हे असे डाग पडले ना, असे काळपट थोडेसे चॉकलेटी कलरचे, की समजायचं हे खरपूस झाले. आणि गडबडीमध्ये अजिबात थालीपीठ करायचे नाही. थालीपीठ करताना कधीही तुम्हाला वेळ भरपूर पाहिजे, कारण की गॅसवरती जेव्हा तुम्ही ठेवता तेव्हा हे एकदम लो फ्लेमवरती किंवा मीडियम फ्लेमवरती जेव्हा तुम्ही भाजाल ना, तेव्हाच ते खुसखुशीतपणा, कुरकुरीतपणा आणि तो खमंगपणा या थालीपीठामध्ये उतरतो. आता या थालीपीठाचं म्हणाल ना तर याच्यामध्ये काकडी घातलेली आहे, त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही भाजायला सुरू करताना घरात असा सुवास दरवळतो म्हणून सांगू की कायच. आता यासोबत मी ना ही चटणी केली होती आपल्या शेंगदाण्याच्या कुटाची. त्याची रेसिपी हवी असेल तर कॉमेंट करा. मी काय रेसिपी शूट नाही केलेली, फारच सोपी होती. दही. आता खा मंडळी, या जेवायला आणि आवडलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका.